हनुमान आणि तेजस्वी सूर्य. खूप खूप पूर्वी एका शांत जंगलात हनुमान नावाचा एक खास लहान माकडाचा बाळ राहत होता. तो इतर बाळांसारखा नव्हता. तो उंच उडी मारू शकत होता, वेगाने धावू शकत होता आणि तो खूप खूप बलवान होता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोटा हनुमान खूप जिज्ञासू आणि खुडकर होता. एका सकाळी हनुमान लवकर उठला. त्याने डोळे चोळले, हात पसरले आणि आकाशाकडे पाहिलं. आणि त्याने काय पाहिलं? एक मोठा तेजस्वी केशरी गोळा आकाशात वर येत होता. वा, हनुमान म्हणाला, काय टम्म फळ! अगदी आंब्यासारखं दिसतंय. मी तर खूप भुकेला आहे, हेच खायला पाहिजे. आणि कोणी थांबवण्याआधीच हनुमान एक प्रचंड उडी मारून आकाशात झेपावला. वर वर आणि अजून वर, झपाट्याने धावणाऱ्या ताऱ्यासारखा. तो पक्ष्यांना, ढगांना आणि पर्वतांना ओलांडून गेला. तो इतका वर गेला की त्याने सूर्याला गाठले. त्याने मोठं तोंड उघडलं आणि मोठा घास घेण्यासाठी तयार झाला. पण अरे बापरे, सूर्य फळ नव्हता. तो खूप खूप गरम होता. तेवढ्यात आकाशाचा राजा इंद्र हनुमानाला सूर्याजवळ जाताना पाहतो. त्याला काळजी वाटते. जर सूर्य नाहीसा झाला तर सगळीकडे अंधार पसरेल, इंद्र म्हणाला. म्हणून त्याने आपली जादूची वज्रकाठी फेकली. झॅप! आणि ती हनुमानाच्या गालावर आदळली. अरे! हनुमान ओरडला आणि तो आकाशातून खाली कोसळला. त्याचे वडील वायुदेव, वाऱ्याचे देव, हे पाहून खूप दुःखी झाले. ते इतके रागवले की त्यांनी वारा वाहणं थांबवलं. झाडं हलणं थांबली, पक्षी उडणं थांबले, लोक श्वास घेऊ शकले नाही. सगळं जग स्तब्ध आणि शांत झालं. इतर देव सगळीकडे धावून आले. त्यांनी म्हटलं, हे आपण सुधारले पाहिजे. म्हणून त्यांनी हनुमानाला अद्भुत अशी वरदाने दिली. असं शरीर ज्याला कोणतीही इजा होऊ शकत नाही, ज्ञानाने भरलेलं हृदय, उडायची आणि खूप मोठं व्हायची शक्ती आणि 100 हत्ती इतकी ताकद. जेव्हा हनुमान जागा झाला तेव्हा तो पूर्वीपेक्षा खूप बरा आणि बलवान वाटत होता. वायुदेव पुन्हा खुश झाले आणि वारा पुन्हा वाहू लागला. त्या दिवसापासून हनुमान धैर्य, मजा आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाचा नायक म्हणून ओळखला जाऊ लागला.